नमस्कार, मी अभिजित खांडकेकर. अमानवी आणि कलंकित रीतिभातींच्या शृंखलेत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. स्वराचा शोध घेण्यासाठी पोलीस अथक प्रयत्न करत होते, पण त्यांना काहीही लीड मिळत नव्हता. स्वरा अशी अचानक कशी गायब झाली होती? तिला कुणी गायब केलं होतं? दुसरीकडे कामशेत पोलिसांना हायवे जवळ परीची बॉडी मिळते. बॉडीची कंडिशन बघता पोलिसांना हे कळत नाही की परीचा ऍक्सिडेंट झाला असावा की तिचा कुणी खून केला असावा. पोलिसांना परीची बॉडी ही अज्ञातच असते आणि अचानक हॅलो. हाँ हेलो स्वप्नाली, परीला फोन दे जरा. परीला फोन दे? तू मस्करी करतोयस का? ती इकडे नाहीये. तिकडे नाहीये म्हणजे काय बोलतेस? आय सपोज तू आणि ती गावी जाणार होतात ना. अरे यू सिरियस? ती तुझ्यासोबत नाहीये? अरे पण तू तिला घेऊन जाणार होतीस ना. अरे हो, मी घरी आले पण होते, पण तिथे कोणी नव्हतं आणि तुझाही फोन नॉट रिचेबल लागत होता. कुठे गेली असेल? आठवडा झाला तुमची मुलगी गायब आहे आणि तुम्हाला पत्ताच नाही. इतके बेजबाबदार आई बाप आहात तुम्ही. सर अहो, कसं समजावू तुम्हाला? मी आणि स्वप्नाली लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होतो, आता सेपरेट झालोय सर. अरे लिव्ह इन मध्ये राहा, नाही तर लग्न करून राहा. होणारं मूल हे मूल असतं, खेळणं नाही. तुमची 13 वर्षाची मुलगी गायब आहे. विचारावं असं नाही वाटलं एकमेकांना? फोन आहे का तिच्याकडे? नाहीये हो सर. व्हेरी गुड. कुठे ड्रॉप केलं होतं तिला? त्या दिवशी नेहमीप्रमाणे ती शाळेत जायला निघाली आणि उद्या मम्मासोबत गावाला जाणार आहेस ना? मी खूप एक्सायटेड आहे डॅड. डॅड, मी ना आज माझ्या फ्रेंडच्या घरी नाईट स्टेला जाणार आहे. सो आमच्या दोघांचं ठरलंय. ओके, काळजी घ्या पण. ठीक आहे. हॅलो. काय सर, मला फोन आला की माझ्या बाबांना अटॅक आलाय, म्हणून मी घाईघाईत निघालो. पण सर मी परीला सांगितलं होतं की स्वप्नाली तिला न्यायला येईल. सर, मी अनुपला खूप कॉल केले, पण त्याचा फोन नॉट रिचेबल होता. मी घरी सुद्धा जाऊन बघितलं, पण तिथे कोणी नव्हतं आणि परीचाही मला काही फोन नाही आला. मला असं वाटलं की परी अनुप सोबत आहे आणि त्यानंतर आमचा काही संपर्क नाही झाला. एका 13 वर्षाच्या मुलीच्या आयुष्याशी खेळता तुम्ही लोक. लक्षात येतंय? फोटो आहे का तिचा? सर, ही तर स्वराची मैत्रीण आहे. सर, स्कूलमधून हिचा फोटो मिळाला होता आणि दोघीही गायब आहेत. नमस्ते साहब. तुझ्या मोबाईलवर मी 2 मुलींचे फोटो पाठवतो. त्या 2 मुली गायब आहेत. जरा तुझ्या स्टाईलने चौकशी कर. एरियामध्ये काय हालचाल चालली ते सांग. साहब, आप उनकी नज़र में कुछ बंदे हैं जो अपने एरिया में घूम रहे हैं. मैंने पहले कभी उनको वहां पे घूमते हुए नहीं देखा. कम कम करके बताता है साहब. पण जरा लवकर सांग. हाँ साहब. निघ तू. सर, मी आपले सगळे सोर्स लावले, सगळ्या खबऱ्यांना कामाला लावलं, जिल्ह्यातल्या सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये कळवलंय, पण अजून काहीच क्ल्यू हाती लागत नाही परी आणि स्वराच्या बाबतीत. नाही, कोणी बरेच दिवस झालेत.
काहीतरी दुसरा मार्ग शोधावा लागेल. सर करूर पोलीस स्टेशनमधून फोन आला होता, त्यांना परी सापडली. गाडी काढायला सांगा. काय झालं? सर 5 दिवस आधी सोलापूर पुणे हायवेजवळ आम्हाला परीची बॉडी मिळाली. सर डोक्यावर आणि चेहऱ्यावरती खूप घाव आहेत. बहुतेक कुठल्या तरी जड वस्तूने मारले. कदा मॅडम, बॉडीवर अजून कुठे जखमा आहे? हो सर, दोन्ही हातांवर नखांनी ओरबडलेली जखम आहे सर. सर बहुतेक परीला मारण्या अगोदर मारेकऱ्यांबरोबर परीची झटापट झाली असणार आणि त्याच्यामुळेच ह्या सगळ्या जखमा झाल्या. आणि डोक्यावर कुठल्या तरी जड वस्तूने मारले म्हणून तिचा मृत्यू झाला असणार. हो बरोबर. सर डोक्यावरती दगड मारून किंवा दगडावरती डोकं आपटून हा मृत्यू झाला आहे. हा तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट. सर यात अजून एक विचित्र बाब आहे. हिला बऱ्याच प्रमाणात हार्मोनल इंजेक्शन देण्यात आले. हार्मोनल इंजेक्शन्स? हो सर अशा प्रकारचे इंजेक्शन्स तर गायींना किंवा शेतीची उत्पन्न वाढवण्यासाठी दिले जातात. पण काही नराधम असली इंजेक्शन लहान मुलींना देतात, ज्याच्यामुळे काही दिवसात त्या लहान मुली मोठ्या दिसू लागतात. तुमच्या एरियामध्ये कुठे वेश्या व्यवसाय चालतो का? नाही सर, मी तो ट्रेस करण्याचा प्रयत्न केला सर, पण इथे जुनीच केस हाती आली. सर इथे जवळच एक तांदळी नावाचं गाव आहे, तिथे हा असा सगळा प्रकार चालायचा. पण आता तिथेही तसं काही चालत नाही. चालत नसेल तरी त्यांच्याकडे माहिती नक्कीच असेल कुठे आहे ते. जरा त्या बाजूला पण बघा. साहेब एक सॉलिड खबर देतो, पण चला साहेब. ते बघा साहेब, ज्या ज्या घरासमोर तुम्हाला बाहुली दिसते ना, त्या त्या घरात तुम्हाला सेवा करणारी मिळेल. कवळा माल. पण साहेब माझं नाव सांगू नका, पांडू बोलला म्हणून. रिकामे आणि आयरे इथेच थांबा. सूर्यकांत नाही कुठे. होय वर्दी कुठं? हा माझं घर आहे हे. कुठं घुसताय डायरेक्ट? किती मुली आहेत आतमध्ये? अव किती का असनात, काय करायचंय? हा ए रेखा, पक्या, ए बायो, हे बघ कोण आलंय. वर्दीवाले साहेब घुसतायत घरात माझ्या. ए बायो, हे म्हात्रे अमल्या या रे. हो साहेब, अजाबात पुढं पाऊल टाकायचं नाही, नाहीतर साहेबासनी फोन लावीन आणि मग सरळ बदली ती बी जंगलात. तेव्हा आल्या पावली निघायचं. अंगाला हात लावायचा नाही. हा कधीपर्यंत कायद्यापासून वाचतील? चल चला निघा. निघायचं सरळ. सर तो सगळा प्रोसेस करण्यात खूप वेळ वाया झाली. तुम्ही जर परमिशन दिली तर.
परमिशन नाही मिळू शकत असं म्हणतात. आणि विदाऊट वॉरंट जर गेलो तर आपल्या विरोधात ॲट्रॉसिटी टाकतील वाडीतले. सर, या वाडीतले लोक पॉलिटिकल प्रेशर टाकून ही केस दाबण्याचा प्रयत्न करतायत. या आधीची केसही अशीच दाबली होती. तसा अंगावर धावून आला होता, बघितलं ना. हो. पोलिसांची काय भीतीच नाही ना. काहीतरी करावं लागेल. परीला वाचवू शकलो नाही पण स्वराला वाचवायचंच आहे. रिकाम सर एक मिनिट थांब. हे ठेव ठेव. हे बघ, मी पोलीस आहे. एक मिनिट, ओढू नकोस. मी तुझी इथे मदत करायला आलोय. हे बघ, मी तुला इथून सोडून घेऊन जाऊ शकतो. तर तू मला एक मदत करशील? मला सांग, तुला इथे कोणी आणलं? साहेब, ती रेखा माझी आई नाहीये हो. एका माणसाने मला इथे ऐकली. कोण होता तो माणूस? त्याचं नाव, चेहरा आठवतं का तुला? नाही, त्या गोष्टीला आता 1 वर्ष होत आलो. हा, त्याला ना भाईजान 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 असं काहीतरी म्हणायचे. त्याने अनाथ आश्रमात खोटे कागदपत्र देऊन मला घेतली आणि रेखा, आज से ये लड़की तुम्हारी हो गई. जोरों शोरों से धंधा करने का. डरने का नहीं क्या? चल, मेरा रोकड़ा निकल फटाफट. अरे ये घे तुझा रोकडा. लड़की एकदम नट्टी सारखी आहे. नट्टी सारखी एकदम छाक. त्या माणसाने खोटे कागदपत्र दाखवून मला रेखाला ऐकली. साहेब, त्या रेखाच्या डोक्यात ना काहीतरी भलतंच चालू होतं. आधी ना तिने मला त्या गावात नेऊन जबरदस्ती नंतर इथे आणून पण तिने मला सोडलं नाही. तिनं मला कसलं तरी इंजेक्शन द्यायची आणि घेतलं नाही ना तर खूप मारायची ती मला. नको, मला मी नाही घेणार. नको नको मला. प्लीज हे नको, मी पाया पडते तुमच्या. प्लीज प्लीज चुप. नको. आणि मग रोज लोक यायची आणि त्या बाईने माझं आयुष्य बर्बाद केलं. हे बघ मुली, तू रडू नकोस. सांभाळ स्वतःला. हे बघ, मी तुला इथून सोडून घेऊन जाईल. हां, फक्त मला एक सांग, हिला ओळखतेस? आणि हिला ओळखते मी. हिचं नाव लक्ष्मी. आता ही कुठे आहे? काय माहिती आहे तुला? साहेब, ही इथे समोरच राहते.
मी तिला त्या दिवशी बघितलं होतं. ए बघत काय बसलीस? आटोप लवकर लवकर, घरातली कामं बी पडलेली आहेत. साहेब फक्त तेव्हाच बघितली होती तिला, त्यानंतर नाही दिसली ती कधी. हे बघ मोहिनी, मी उद्या येऊन तुला सोडून घेऊन जाईल. तोवर तू स्वतःची काळजी घ्यायची. हां, रडू नकोस. आणि ती दुसरी मुलगी आहे ना, तिच्याबद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न कर. हां, मी उद्या नक्की येईन. सगळे असंच म्हणतात हो, पुण्यात कुणीच येत नाही. तुम्ही याल ना, माझं आयुष्य बर्बाद झालंय हो. ओ साहेब, उरका की लवकर. ही तर बाकीची गिराईक खोळंबून बसली आहेत. काय ग, काय झालं रडाया? ते थोबाड नीट कर आणि पावडर लाव जरा. बाकीची गिराईक येत आहेत. तिनं मला कसलं तरी इंजेक्शन द्यायची आणि घेतलं नाही ना तर खूप मारायची ती मला. माझं आयुष्य बर्बाद झालंय हो. गुड जॉब रेखा. तुम्हाला जे काम दिलं होतं तुम्ही व्यवस्थित पार पाडलं. थँक्यू सर. पण सर, त्या मुलीला आपल्याला वाचवायला हवं. त्या लोकांना जर कळलं की ती मुलगी आपल्याला मदत करते तर तिला मारून टाकतील. काळजी करू. सर, मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो आणि वॉरंटसाठी आजच अर्ज टाकतोय. ओके सर. तिकडून ग्रीन सिग्नल मिळालाय. सकाळपर्यंत वॉरंट येईल. आता कशा पैसा सकाळी सकाळी त्रास द्यायला आलात? चला निघा लवकर इथून. पण याला वॉरंट म्हणतात. आता पोलिसांच्या कामात अडथळा आणला ना, सरळ टाकेन. चल बाजूला. बाजूला. माझं घर आहे, हे तुम्ही बरोबर नाही करत राहत. बघा सगळीकडे. अगं ए शांते, पक्या, म्या, म्हात्रेला रे, लवकर या. हे बघा पोलीस माझ्या घरात घुसली बघा. चल लवकर लवकर या. हे बघा. काय? बोल्या, घरात कसा आलास रे? एकदा सांगितलेलं कळत नाही होय तुला? चल निघ बाहेर. सर, आत मोहिनी नाही आहे. सर, आतमध्ये कोणीच नाही आहे, पण हे वापरलेल्या इंजेक्शनच्या सिरिंज आणि कसली तरी औषधाची बाटली सापडली आहे. घेऊन चला दोघांना. हा चल. ए सोड, मला का पकडले? सोड. अरे सोड. चला. आता तुमचं घर चेक करायचं. अहो साहेब, माझं घर कशा पाहिजे? आवाज नाही आता. पण माझं घर गपचूप, कशा- चला. घरात- अहो अहो ऐका तर. सोड ना. चल. ओ साहेब. ही मुलगी कोण आहे? साहेब, ही माझी पोरगी आहे हांजी. काय रे, खरं आहे का हे? होय सर. ही मुलगी होती का इकडे? स्वरा कुठे? स्वरा? कोण स्वरा साहेब? मला नाही माहित. सर, काहीच नाही सापडलं. परीच्या खुनामागे आणि स्वराच्या गायब उड्यामागे तुमचा हात आहे मला माहिती.
छोटासा पुरावा जरी सापडला ना, लक्षात ठेवा. मोहिनी कुठे आहे? मला खरंच नाही माहित साहेब, मी नाही ओळखत कोण मोहिनी. मस्ती उतरली. एका लहान मुलीला हे इंजेक्शन देताना स्वतःची लाज नाही वाटली का? या इंजेक्शनचा फॉरेन्सिक रिपोर्ट आला आमच्याकडे. एका मुलीचा DNA सापडला याच्यात. ते DNA जर स्वरा किंवा परीशी मॅच झालं तर पुढे काय होईल माहिती आहे ना? चांगलं माहिती आहे ना? होय सर, हे इंजेक्शन दिलं होतं मोहिनीला. या रेखा, शेवटचं विचारतो, मोहिनी कुठे आहे? सांगते साहेब, सांगते, सगळं सांगते. काय ग हे? काय झालं रडायला? हा, हे बघ, माझ्याशी खोटं बोलायचं नाही. हा, काय झालं ते खरं खरं सांग, नाही तो हित्त गाडीन तुला हित्त कोणाला माहिती पडायचं नाही. माझी काही चूक नाहीये हो. तो हवालदार तो मला सगळं विचारत होता, मी म्हणून सांगितलं, नाही तर मी खरंच नसतं. मी घाबरले साहेब, लगेच पक्याला फोन करून त्याच्या संग मोहिनीला धाडून दिली. ह्या पक्याने मोहिनीला वरच्या टेकडीवर कोंडून ठेवली आहे. त्या टिकडीवरनं मोहिनीची सुटका करा. ओके सर. काय झालं? सर मला माफ करा सर, माझ्याकडनं लय मोठी चूक झाली सर. काय झालंय का? सर ती परी, त्या परीचा खून मीच केलाय सर. त्या दिवशी ते सगळेजण तिला घेऊन जात होते आणि मी. आई कुठं घेऊन चालली तू हिला? म्हणजे आज हिची नथ उतरवायची आहे, तयारी करायची. अजिबात नाही. अगं आई तिची तब्येत तरी बघ, एवढी कशी ग तू निर्दयी? म्हणजे आजचा दिवस चांगला आहे, मला भांडण नाही पाहिजे सांगून ठेवते. जवळ ही पुरी बरी होत नाही ना तवर मी कुठं बी नेऊ द्यायची नाही तिला. सोड तिला. वय बाजूला, शानपणा शिकू नकोस मला. आई सोड तिला. सोड तिला. अगं माझ्यामध्ये येऊ नकोस तू. सोड तिला. मी नेऊ नाही देणार तुला. सांगितलं. सोड ना. तू सोड तिला. प्रकाशने परीची बॉडी हायवेला आणून टाकली होती. रेखा आणि शांतीमध्ये कितीही भांडण असलं तरी पोलिसांसमोर त्या समाज म्हणून एक झाल्या होत्या. परीच्या मरणानं शांतीचा तोटा नक्कीच झाला होता, पण परीच्या मरणाचं दुःख तिला अजिबात नव्हतं. खरं तर परीला विकत घेणाऱ्या शांतीपेक्षा ज्यानं तिला किडनॅप करून विकलं तो मोठा गुन्हेगार होता आणि त्याला शिक्षा होणं जास्त गरजेचं होतं. पोलिसांनी यामागे जो खरा सूत्रधार आहे त्याला शोधायचं ठरवलं. त्यांनी शांती आणि प्रकाशला समोरासमोर आणून चौकशी सुरू केली. आणि पुढे काय झालं चला पाहूया. वय साहेब, मी बॉडी हायवेजवळ टाकून आलो होतो आणि ती गोणी बी जाळून टाकली होती. साहेब यात माझ्या अंजीची काही बी चूक नाही, खरंच नाही. चूक नाही. एवढा अमानुष गुन्हा करताना काहीच कसं वाटलं? शिक्षा तर होणारच आणि जास्तीत जास्त. आता बऱ्या मुलाने सांगा ही कुठे आहे? साहेब त्या अब्दुलने हिचा बी फोटो दाखवला होता, पण मी परीला निवडली आणि तिलाच विकत घेतलं. हिची आणि परीची नथ एकत्रच उतरवणार होते ते मागच्या पौर्णिमेला. परीचं असं झालं म्हणून त्यांनी ह्या पौर्णिमेला हिची नथ उतरवणार आहेत. म्हणजे आजच कुसगावला. रिकामे सर. या दोघांकडनं अब्दुलचा स्केच बनवून घ्या, आम्ही कुसगावला जाऊ. हो सर.
काळजी करू नको बेटा, आम्ही आलोय ना आता. सॉरी, आम्ही परीला वाचवू शकलो नाही. तिची बॉडी जास्त दिवस करूळ मोर्गमध्ये ठेवता येणार नाही, म्हणून तुम्ही करूळ पोलीसला संपर्क करा आणि तिची बॉडी ताब्यात घ्या. माझी चूक आहे सर, हे सगळं माझ्यामुळे झालं सर. मी जर आमचं भांडण आमच्या पुरतं ठेवलं असतं तर कदाचित. हे बघा, तुम्ही रिस्पॉन्सिबली वागायला हवं होतं याच्यात शंकाच नाही. जरा लवकर परीची तक्रार केली असती तर कदाचित हा दिवस बघावा लागला नसता. ठीक आहे, मी स्वरांना कळवतो. सर, स्वराची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. खूप इंजेक्शन्स दिल्यामुळे तिच्या बॉडीमध्ये इन्फेक्शन झालं. डॉक्टरांचं म्हणणं आहे तिची जगण्याची शक्यता फार कमी आहे. ICU मध्ये आहे ती. अब्दुलचं काय? सर, त्याचे फोटो सगळीकडे सर्क्युलेट केलेत. लवकरच तो आपल्या हाती सापडेल. परीची खबर ऐकून अनूप आणि स्वप्नाली खचून गेले होते. त्यांच्या बेजबाबदारपणाची शिक्षा ही परीला भोगावी लागली होती. पण तरी सुद्धा परी जाता जाता एक चांगलं काम करून गेली, ते म्हणजे अनूप आणि स्वप्नालीला म्हणजेच तिच्या आई वडिलांना एकत्र आणून गेली. दुसरीकडे स्वरा ही मृत्यूशी झुंज देत होती. इंजेक्शनच्या इन्फेक्शनमुळे तिला ICU मध्ये ऍडमिट करावं लागलं होतं. पण या सगळ्या मागचा सूत्रधार अब्दुल अजूनही फरार होता. पोलिसांनी ट्रॅप लावून लपून बसलेल्या अब्दुलला शोधलं आणि या अब्दुलचा जो जबाब होता त्याने सगळेच हादरून गेले. साहब, मैं क्यों लड़की उठाएगा? ये गलत धंधा भी है ना, मैं ईमानदारी से करता हूँ. स्वतःला शहाणा समजतोस काय? काय झालं ते नक्की सांग. साहब, मैं लड़की खरीद कर बेचता हूँ और आजकल लड़की उठाने में इतना रिस्क है, मैं क्यों लड़की उठाऊंगा? म्हणजे तुला म्हणायचं आहे की परी आणि स्वराला तुला कोणीतरी विकलं होतं. साहब, वही तो मैं बता रहा हूँ. पूरे 3 लाख गिने थे मैंने वो लड़कियों के लिए. अक्षय, उसी ने मुझे फ़ोन करके बुलाया था मिलने के लिए. अक्षय वो? साहब, मेरे पास है उसका नंबर. मैं आपको उसका घर का पता भी बता देता हूँ. सर, तुम्ही ये बाहेर ये. काय रे, तूच अक्षय ना? हो साहेब, मीच अक्षय. एकटाच राहतोस का इकडे? हो. काय करतोस? म्हणजे काम काय करतो पोरी पळवण्याच्या व्यतिरिक्त? काय बोलताय साहेब? मला काही समजत नाही तुम्ही काय बोलताय. का मारताय साहेब? काय केलंय मी? साहेब, असं नाही ऐकणं. किडनॅपिंगच्या केसमध्ये याला आत्मेळ टाकून चांगला ठोकूया. अब्दुल पण याच्या विरोधात साक्ष देईल. नाही सांगेल, तो शाणा आहे. आता सगळं पटापट सांग, नाही तर इकडेच गोळी घालेल. सांगतो साहेब, सगळं सांगतो. मारू नका. ए स्वरा, कुठे चाललीस? घरी चाललीस का? हो अक्षय काका. अगं मी तिकडेच चाललोय. बस सोडतो तुला. ही पण येणार का? हो अक्षय काका, ही आपल्यासोबत घरीच येणार आहे. हो का? बरं बरं. स्वरा, एक काम कर. हे घे, तुमच्या दोघींसाठी काहीतरी खायला घेऊन ये जा. पळ पळ.
स्वरा खूप गरम होत आहे ना, हे घे पाणी प्या. नंतर मी अब्दुलला भेटलो, त्याला दोन्ही पोरी दिल्या आणि 3 लाख रुपये घेतले. हे सगळं तू एकटं तर केलं नसशील, कोणाच्या सांगण्यावरून केलंय सगळं. आम्हाला स्वरा सापडली आणि स्वरा गायब होण्यामागचा सूत्रधार पण सापडला. काय बोलताय साहेब, कुठे आहे ती? मी तर हो रिकामे आणा त्याला. अक्षय हा तर तेजसचा खास दोस्त. याने स्वरा आणि तिच्या एका मैत्रिणीला एकत्र किडनॅप करून एकाच माणसाला विकलं. अक्षय तुला तर स्वरा मुलीसारखी होती ना, तरी तिला पैशासाठी? पैशासाठी नाही, मैत्रीसाठी केलं याने. डोकं याचं होत. चल आता सगळं कबूल कर, सगळ्यांचा वेळ वाचव. सांग ना का केलंस, का केलंस असं? अरे अरे खूप जीव लावला होता तिने तुला, का केलंस? बोल. नाहीतर काय करणार साहेब, हिच्यावर प्रेम करायचो म्हणून लग्न केलं आणि लग्न झाल्यावर सुद्धा ती कार्टी हिला सोडतच नव्हती. आम्हा दोघांना जवळ येण्याची संधी सुद्धा येऊ दिली नाही तिने. तिची शाळा, तिचं खाणं, तिचं अमुक, तिचं ढमुक, हिचा सगळा वेळ स्वराचाच होता. मी कुठेच नव्हतो साहेब, वैतागलो होतो मी. हिला वाईट वाटू नये म्हणून मी स्वराशी खूप गोड बोलून असायचो साहेब. संतापून गेलो होतो आणि त्या दिवशी यार अक्षय, मृणालला 1 मिनिट पण माझ्या जवळ येऊ देत नाही ती कार्टी. नुसती मम्मा 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 असं वाटतं ना कायमचे संपवून टाकू तिला मी. हे तेजस भावा, हे बघ तुला ना आता जास्त झाली, कळलं का? तू आता बस कर. अक्षय तुझे कॉन्टॅक्ट्स आहेत ना रे, म्हणजे माझं एक काम करशील का बाबा? मी तुझा भाऊ आहे ना, मी पाया पडतो तुझ्या. माझं एक काम कर. बोल काय काम आहे? तिला ना किडनॅप कर. हे बघ सगळे पैसे ना तू ठेव आणि तिला अशा ठिकाणी नेऊन सोडणार ती भेटलीच नाही पाहिजे. एक काम कर, तू फोन कर. परवा तिची परीक्षा संपणार आहे, परवाच गायब कर तिला. तुझं काम करतो मी, थांब. तेजसच्या मृणालबद्दलच्या ऑब्सेशनमुळे तेजसनं स्वराला बाजूला करण्यासाठी गुन्हेगारी मार्ग निवडला आणि यामध्ये हकनाक अडकली गेली ती परी. तेजस आणि अक्षयला कायद्यानं शिक्षा होणारच होती, पण यामध्ये जर फुकट कुणाचा जीव गेला असेल तो परीचा. कशाशी काहीही संबंध नसताना परी यामध्ये ओढली गेली आणि तिचा हकनाक बळी गेला. दुसरीकडे मोहिनी सारख्या कितीतरी व्यक्तींचं आयुष्य हे बर्बाद केलं जातं आणि ते फक्त पैशांसाठी. गुन्हेगार गुन्हा करतो पण त्यामध्ये नुकसान होतं ते भोळ्या भाबड्या व्यक्तींचंच. शांती, रेखा, प्रकाश आणि तेजस यांना न्यायालयानं शिक्षा ठोठावली. अक्षयला परीच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवत न्यायालयानं शिक्षा ठोठावली, जेणेकरून हे असं धाडस पुन्हा कधीही कुणीही करू नये. अमानवी आणि कलंकित रीतीभातींच्या शृंखलेत आज इथेच थांबूया. मी अभिजित काणकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो, पण पुन्हा भेटूया एका नवीन गुन्ह्यासह नवीन भागात. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या घरच्यांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.